पुण्यात थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह आहेत। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याचं चिन्ह दिसून येते, तर 9 ते 15 जानेवारी दरम्यान थंडी वाढण्याची शक्यता आहे, असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे। पुण्यात थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। 9 ते 15 जानेवारी दरम्यान थंडी वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय। बातमी आहे नागपुरातून। नागपुरात निवडणूक प्रचार जोमात, पण प्रशासन ढिसाळ झालंय। उमेदवारांची ऑनलाईन माहितीच उपलब्ध नाहीये। नामनिर्देशन पत्र, शपथपत्र अद्याप अपलोड नाहीयेत। नागपुरातील मतदारांपुढे आता मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय। एका क्लिकवर माहिती मिळण्याच्या युगात संकेतस्थळ आता रिकामच आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीत शपथपत्रे तत्काळ ऑनलाईन, पण महापालिकेत गोंधळ का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। 2017 मध्ये जे शक्य होतं ते 2026 मध्ये का अशक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यासारख्या महापालिकेत सर्व माहिती उपलब्ध, मग स्मार्ट सिटी नागपूर मागे का, असाही सवाल आता उपस्थित केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।